मी बनवतात तर पुन्हा एकदा माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर गाईज मी आज घेऊन आले तुमच्यासाठी मिरची फ्राय। आता चला ही मिरची फ्राय म्हणजे नक्की काय त्यासाठी हा माझा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा। तर गाईज बघा आता ही मिरची आपण फ्राय करणार आहोत। तर आता म्हणजे ही तळायचीच मिरची आहे जी आपण चण्याच्या पिठाचं बॅटर करून आपण त्यात बुडून आपण तळतो। तर आता मी ही जरा माझ्या ट्रिकने बनवणार आहे। तर म्हणजे मी बनवली होती घरच्या घरी अशी सहज म्हणजे मला वाटले तशी म्हणून, पण मी असं बॅटर बनवून नव्हतं बनवलं, एकदम माझ्या पद्धतीने बनवली होती। तर इतकी मस्त झाली ना की चक्क माझ्या मुलांनीसुद्धा खाल्ली होती। तर ही मिरची लहान पोरं खाणार नाहीत तरी माझ्या मुलांनी खाल्ली होती। आता म्हटलं जर माझ्या मुलांनी खाल्ली तर म्हटलं ही तुमच्यासोबत शेअर केलीच पाहिजे, म्हणून मी आज तुमच्यासोबत ही शेअर करणार आहे। तर चला आता ह्या मिरच्या घेतल्यात मी, आता आपण यांना पहिले कट करून घेऊ। हे देठकं पहिले काढून घेऊ। मी पण माझी ट्रिक नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतं आणि त्यापेक्षा एकदम कुरकुरीत होते ना। त्याच्यामध्ये इनो सोडा घालायची काही गरज नाही आहे। काय भाजींमध्ये इनो वापरतात, सोडा वापरतात म्हणजे फुगायला असं, म्हणून एकदम कुरकुरीत आणि एकदम खूप छान होते। आता आपल्याला हे मध्ये कट करायचं आहे आणि ह्याच्या मधल्या बिया आहेत। काही लोक असे स्लाइस करून असंच बुडून फ्राय करतात। तर मी ह्या मिरच्या काढणार आहे, बिया सगळ्याच्या बिया काढून घेणार आहे मी। एका बाउलमध्ये काढून घेऊ। मी सहजच बनवली होती घरी असं खायला, तर माझे मुलं खात नाही मिरची मला माहिती आहे, पण ती पुरली नाही आम्हाला का तर माझ्या मुलाने खाल्ली म्हणून। तर म्हटलं ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलीच पाहिजे, म्हणजे जेणेकरून तुमच्या घरात लहान मुलं असतील ते सुद्धा खातील। तिखट अजिबात लागत नाही, त्यामुळे माझ्या मुलाने हट्ट केला मग मी परत बनव म्हणून आज बनवायला घेतली। तर बनतच म्हटलं तर तुमच्यासोबत शेअर करावी। बिया पूर्ण काढून घ्यायच्या। तुम्ही याला मिरची फ्राय, मिरची भजी बोललं तरी चालेल। आपल्या बिया सगळ्या काढून झाल्या आणि याला जास्त वेळही लागत नाही। जेवता समजा अचानक कोणी पाहुणे आले आणि भाजीच नाही आहे तर तुम्ही म्हणजे जेवता पण तुमची ही रेसिपी होऊ शकते, इतकी सोपी आहे। आता आपण हे लांब आहेत याचे 2-2 तुकडे करून घेऊ। जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिट लागतात ह्या रेसिपीला। म्हणजे ही मिरची तळायचीच मिरची आहे। आता आपले कट करून झालेत बघू शकता। आता याच्यामध्ये मी हे चण्याचं पीठ, बेसन पीठ टाकणार आहे। याचं काय प्रमाण नाही, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं टाका। आणि हे तांदळाचं पीठ कुरकुरीत होण्यासाठी, ते तुम्हाला माहीतच आहे, सांगायची गरज नाही आहे। याचं काय असं आपल्या मनानुसार टाकायचे। चवीपुरते मीठ, थोडा जिरा, माझे मसाले सगळे किचनवरच असतात त्याच्यामुळे मी रेसिपीच्या वेळेस असं काढून नाही घेत, डायरेक्टली टाकतो तुम्हाला। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट नाही म्हणून मी थोडी 1-2 चमचे टाकते, आणि अर्धा चमचा गरम मसाला। तो ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप केलं तरी चालेल। तर आता आपलं सगळं साहित्य टाकून झालं आहे। आता हे जे पूर्ण बॅटर आहे आपण हे पूर्ण मिरच्यांना लावून घेऊ, पहिले मिक्स करून घेऊ आणि याच्यामध्ये थोडं पाणी टाकून आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ।
पाणी जास्त टाकायचं नाही आहे, जसं आपण एकदम पातळ बॅटर करतो अजिबात नाही. कारण की याची ही मेन ट्रिक आहे. मेन म्हणजे आपण बोलतो की मी तुम्हाला बोलले एकदम खूप छान होते, कुरकुरीत होते, पोरं पण आवडीने खातात. आणि आपण तेलही तापत ठेवलं आहे, म्हणजे आपलं हे होतं तेलही तापत. आणि तुम्हाला वाटत असेल जर असं केल्यावर मिरचींना मसाला लागतो का? मिरचींना मसाला लागतो. म्हणजे कसं जास्त घट पण नाही करायचं आहे, एकदम हे बघा अशातच आपण ठेवायचे. आणि जरी काही मिरचींना जरी मसाला नाही लागला तरी पण ती मिरची खूप छान लागते. कारण की मीही पहिले असंच चण्याचं पिठाचं बॅटर बनवून पातळ त्याच्यामध्ये बुडून ह्या मिरची बनवायची. पण त्या दिवशी मी सहजच मला असं सुचलं, चल म्हटलं आता एवढं बॅटर बनवायचं, तर म्हटलं पटकन याचं तर आपण सगळं टाकू. पण खूप छान झाली ती, म्हणून म्हटलं ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. तर आपलं झालं आहे आता हे बघा. तर आपलं तेल तापलं का बघू आपण. तेल तापल्याचे मी गॅस फुल करते. आता एक एक मिरची आपण याच्यात टाकूया. एकदम कडक कुरकुरीत खूप छान भजी होते. आणि ही भजी तशीच खायला चांगली लागतात. तर आपण हे चांगलं एक साईड आपण चांगलं भाजून देऊ. तर गायचं बघा आपली मिरची फ्राय किती छान दिसते आणि किती कलर मस्त कलर आला त्याला. तर अशीच आपण फ्राय करून घ्यायची आहे. हे बघा. आणि याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे, आपण जेव्हा बॅटर बनवून त्याच्यामध्ये मिरची असं बुडून फ्राय करतो त्याने काय होतं, जी आतली मिरची म्हणजे वरून जे बेसन पीठ राहतं ते तळलं जातं, मिरची आपली नाही तळली जात नाही. आता याच्यामध्ये बघा जी मिरची साईडने राहिली ती पण आपली तळली गेली आहे चांगली. आणि हे बघा, आणि त्यामुळे याला इतकी टेस्ट इतकी छान येते ना, तुम्ही ही ट्रिक नक्की करून बघा. तर चला आता आपण पुढचं जे आहे ते टाकून घेऊ. म्हणजे कुठे जर मसाला लागेल नसेल तर ती मिरची आपली चांगली तळून निघते आणि एकदम कडक होते. तुम्ही बघू शकता खूप छान लागते. गरमागरम खायला तर खूपच छान. तुम्ही अशी एकदम सहज पण असं खाऊ शकता. तुम्हाला दाखवते, पहिले हे टाकून घेते. चक्क माझ्या मुलांनी खाल्ली. मला विश्वासच बसला की माझी मुलं कधी ना मिरची खाणार आहे. त्यांनी फर्स्ट टाईम मिरची खाल्ली आणि त्यांना ती खूपच आवडली. म्हणून त्यांनी मला बोलले की मम्मी परत एकदा बनव. म्हणून मला तुमच्यासोबत शेअर करायची वाटली म्हणून मी केली. आता ही पण आपण त्याच पद्धतीने फ्राय करून घेऊ. आता हे बघा तुम्हाला दाखवते मी. हे बघा किती मस्त आवाज येते. आणि हे बघा तुम्हाला बोलले मी जिथं मिरची जर राहिली असेल तिथे एकदम तळून निघते आणि खूप छान लागते. त्याच्यामुळे ही मिरची तिखट लागत नाही. म्हणून तुम्हाला सांगते की ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा की तुम्हाला खरंच मी जे बोलले तुमच्या मुलांनी पण खाल्ली की नाही. आणि आपण जे बेसन पिठात बुडून जे हे करतो मग त्यातलं कसं आतली मिरची तशीच राहते, त्यामुळे मुलं खायला नाही बोलत नाही. आणि अशी मिरची तळली गेली का ती तिखटपणा पण निघून जातो आणि खूप क्रिस्पी आणि खूप छान लागते. आता हे पण आपण असंच सगळं तळून घेऊ. तर गाईज बघा आता आपली ही मिरची सगळी फ्राय करून झाली, तळून झाली. आपण काढून घेऊ सगळी. गॅस पण बंद करू.
मग दाखवते. तर हे बघा, वाटते का ती मिरची फ्राय की मिरची मी असं मसाल्यामध्ये बुडवून फ्राय केली? अजिबात वाटत नाही आहे. अजिबात मसाला लागला नाही आहे. ती चांगली फ्राय झाली. त्याच्यामुळे ती अशीसुद्धा खायला अजिबात तिखट लागत नाही. म्हणून तुमच्यासोबत शेअर केली मी. तरी तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि फक्त बघू नका, फ्रायसुद्धा करायचं. तुम्हाला मी हमेशा नेहमी सांगते. तुमची मुलीसुद्धा खातील आणि जी तुम्हाला जमली की नाही, तुमच्या मुलांना आवडली की नाही, हेही मला कमेंट करून नक्की सांगा. तर गाईस, मला ही माझी मिरची फ्राय, मिरची भाजी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.